नमस्कार सर्वांना. कोमल्स रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या किंवा शिळ्या चपातीपासून हेल्दी असा नाश्ता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं माझ्याकडून 2-3 चपात्या शिल्लक राहिल्या होत्या. म्हटलं आता याचं काय बनवावं. चला तर मग बनवूया याचं काहीतरी असं हेल्दी नाश्ता. इथं चपात्या मी चिरून घेतल्यात, त्याचे रोल केलेत. 2-3 चपात्या आहेत, त्याचा गोल असा रोल केला आहे आणि त्या अशा चिरून घेतल्यात, किंवा आपण तुकडे जरी केले तरी चालतील त्याचे, पण अशा प्रकारे मी त्याचं तुकडे केलेत. आपल्याला इथे आता एक कांदा लागणार आहे. कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. उभा चिरला तरी चालतो किंवा आडवा चिरला तरी चालेल, तुमच्या मर्जीप्रमाणे. इथं मी कांद्याचे उभे काप करून घेतलेत. आणि एक टोमॅटो लागणार आहे लाल. आपल्याकडे ज्या ज्या भाज्या असतील त्या यात टाकल्या तरी चालतील, जेणेकरून आपला हा नाश्ता आहे तो हेल्दी बनेल. आपल्याकडे ज्या कोणत्याही भाज्या असतील त्या तुम्ही टाका याच्यात. मॅगीत जसे आपण भाज्या टाकतो तसंच याच्यात टाकायचे. चपात्या शिल्लक राहिल्या किंवा शिळ्या राहिल्या तर खूप मोठा प्रश्न आपल्या पुढे समोर निर्माण होतो आहे की नेमकं आता याचं काय करायचं. आणि टाकाव्यासुद्धा वाटत नाहीत आपल्याला त्यामुळं मग हा नाश्ता खूप हेल्दी पण आहे आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी असा लागतो आहे. फक्त यात एक सिक्रेट मसाला ॲड केला आहे मी, तो पुढं सांगतेच तुम्हाला. इथं बघा आपलं टोमॅटो आणि कांदा चिरून झाला आहे. कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा टाकायची, जेणेकरून नाश्त्याला आपल्या व्यवस्थित असं चव येईल त्याला. कोथिंबीर पण धुवून स्वच्छ करून बारीक चिरून घ्या. इथं सगळं चिरून घेतलं आहे मी. गॅसवर कढई ठेवूया. तेल थोडंसं जास्त टाकायचं. 1 पळीऐवजी 1.5 पळी तेल टाका, किंवा तुमचं माप जे आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टाका तेल. कांदा टाकूया आपण आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊ आपण. कांदा, टोमॅटो, ज्या काही भाज्या असतील त्या तुम्ही यात तेलात व्यवस्थित परतून घ्या. तुम्हाला काही मसाले त्यात टाकायचे आहेत, तुमच्या काही आवडीचे मसाले आहेत ते सुद्धा यात ॲड करू शकता. टोमॅटो टाकले आपण. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपल्याला. इथे मी लाल तिखट टाकले. तुम्ही हिरवी चटणी टाकली किंवा नाही टाकले तरी चालेल. थोडेसे वाटाणे होते माझ्याजवळ म्हणून वाटाणेसुद्धा मी टाकलेत त्यात. वाटाणे तुम्ही कवळे टाकले तरी चालेल, म्हणजे ते शिजायला जरा सोपे पडतील. जर जून वाटाणे असतील तर मग ते शिजायला जरा म्हणजे खाताना जरा टसटस लागतात. त्यामुळे वाटाणे तुम्ही शिजवून टाका, आयदर मग कवळे वाटाणे असतील तर टाका. इथे मी मॅगी मसाल्याची पुडी टाकली एक. मॅगी मसाल्याच्या पुडीने चव छान येते या नाश्त्याला. आणि आपण काप केले होते चपातीचे ते टाकूया वरून आणि चांगलं असं हलवून घेऊया. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे यात. पाणी थोडंसुद्धा वापरलं नाही आहे मी. 2 दिवस म्हटलं तरी हा नाश्ता आपण खाऊ शकतो आहे. आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याला आपण. चवीपुरतं मीठ टाकूया आपण त्यात. इथं माझ्याकडे सोया सॉस अवेलेबल होता म्हणून मी तो ॲड केला त्यात. नसेल तरी चालेल, नसेल टाकला तर. मीठ टाकूया आणि व्यवस्थित असं हलवून सगळं एकजीव करूया आपण. चांगलं परतून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला चव लागेल त्या नाश्त्याला आपल्या चांगली. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि चांगलं असं परतून घेऊ. आणि तयार झाला आहे आपला हेल्दी नाश्ता चपातींचा, शिळ्या चपातींचा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपींसोबत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.